आम्ही ऍक्च्युली वेळ घेत होतो. आमचं असं डिसाईड झालं होतं की थोडा वेळ घेऊयात. मी हा म्हणजे नानांना पण लेट्स नो असं एक नो इच अदर किंवा असं आपण एकमेकांना जरा ओळखू आपण अजून काय आपल्याला करणं गरजेचं आहे किंवा एकमेकांना कसं समजून घेणं गरजेचं आहे. एक मित्र म्हणून मी हर्षदला ओळखणं किंवा एक मैत्रीण म्हणून हर्षदने मला ओळखणं ही गोष्ट वेगळी. पण जेव्हा लाईफ पार्टनर म्हणून किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून किंवा पण माझं किंवा ह्याचंही तेव्हा ही गोष्ट क्लिअर होती की जे काही आहे ते म्हणजे लग्न ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी बघतीये. त्यामुळे जे आहे ते हे असणार आहे. पण मग आता त्या प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे हर्षदला किंवा हर्षदने मला. सो ह्या गोष्टीसाठीच आम्ही 2.5 वर्ष घेतली जवळपास. ऑल्सो आस्क कर की तू तुझा वेळ घे. हां म्हणजे मी तिला म्हणालो की मी मोठा आहे तिच्यापेक्षा. सो मला असं झालं की थोडं अनुभवातून येत होतं. सो मी तिला म्हणालो तू आता 24-25 वर्षाची आहे. व्हॉट इफ उद्या तू तुझ्या 30शीत गेलीस आणि त्यावेळेस तुला असं वाटलं की अरे चॉईस चुकला माझा. सो त्यावेळेस नको तुला हे व्हायला. म्हटलं मग त्यावेळेस आपण आत्ता वेळ घेऊयात ना आपण. एकदा सिमेंटिंग होऊन दे मग आपण या गोष्टीला अजून पुढे घेऊन जाऊ. सो ते सिमेंटिंग झालं होतं 1-1.5-2 वर्षात. सो आणि हे खूप सरप्राईज आहे की त्याने विचारलं तर डिरेक्टली लग्नासाठीच विचारलं. युजली साधारण डेटिंग, रिलेशनशिप, कमिटमेंट, लग्न स्टेप बाय स्टेप असतं ना. मी 89 बॉर्न आहे ना, त्यामुळे डेटिंग हे हे रक्तातच नाही ऍक्च्युली. ओके. त्यामुळे आणि माझं असं एकदा आवडली की आपण त्या गोष्टीला घेऊन जाऊ पुढे. डेटिंग वगैरे वाला आमचा झोनच नव्हता. मॅम To be तुझाही very- कधीच नव्हता की नाही पण मी तुला खरं सांगू का मला मी खूप ही ह्याची कंप्लेंट असते ॲक्च्युली माझ्या बाबतीत. मला पुढचा विचार करायला सतत म्हणजे माझा मेंदू तसा आहे. मी फ्युचरिस्टिक आहे. हर्षद खूप आत्ताचा विचार करणारा आत्ताचा नाही. माझं असं असतं नाही. मला पुढचा विचार करणं मला आवडतं. सो मी हा विचार करून ठेवला होता मला जोडीदार कसा हवाय. ओके. मला माझ्या जोडीदारात काय क्वालिटीज हव्या आहेत किंवा सपोर्ट कसा हवा आहे कुठल्या कुठल्या फील्ड्समध्ये किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये त्याने मला सपोर्ट करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवला होता मी की हा एक ठोकताळा आहे. आणि जे मी म्हणाले ना आम्ही एक अशी 2 वर्ष आम्ही चला आपण एकमेकांना आधी ओळखू समजून घेऊ मग हे करू. आणि ह्या सगळ्यात ह्याची एक गोष्ट इतकी सुंदर होती तेव्हा त्याने मला सांगितलेली की 24-25 पण नाही आम्ही भेटलो किंवा आम्ही प्रेमात पडलोय वगैरे हे मी 22व्या वर्षी झालंय. तू 22 वर्षाची असताना तू प्रेमात पडली होतीस हो हर्षदच्या? 22 वर्षाची होते मी तेव्हा. 7 वर्ष So- झाले. वाव. हां सो तुझं करिअर आत्ता सुरू झालंय. तू आत्ता मुंबईत आली आहेस. सो तुला असं नको वाटायला की करिअरवर फोकस होत नाहीये किंवा तुला तिथे वेळ देणं जास्त गरजेचं आहे. सो ह्या सगळ्याच गोष्टींचा तू एकदा विचार कर ज्ञानदा असं त्याचंही म्हणणं होतं. आणि माझं असं म्हणणं होतं हे बघ मला जे हवंय ते हे आहे त्यामुळे माझं ठरलंय. पण आपण ही गोष्ट करेक्ट आहे की आपण एक पार्टनर म्हणून आपण एकमेकांना समजून घेऊ. ही गोष्ट त्याची पटलीच मला. त्यामुळे आम्ही ती 2 वर्ष वाव. समजून घेण्यात आम्ही घालवली म्हणण्यापेक्षा एक इन्व्हेस्ट केली असं म्हणू. कारण वेळ त्याचा दिला आम्हाला असं. नंतर फायदा झालाच. आणि त्या दिवशी अचानक हर्षदने लग्नासाठीच विचारलं विच इज लाईक मग मला असं मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण माझं ठरलं होतं. सो येस हर्षद, छान. तुझं कधी ठरलं? हिने सांगितलं की ती 22व्या वर्षीच प्रेमात पडलेली. सो तू पहिल्यांदा म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं तुझ्यासाठी का व्हॉट एक्झॅक्टली काय नाही, होती लव्ह ती ॲट फर्स्ट situation? साईट असं नव्हतं ऍक्च्युली. ती आम्ही भेटलो त्यावेळेस जसं मी तुला आधी सांगितलं की तिची कामं चालू होती आणि आमचं असं एखाद दोन वेळा फोनवरती बोलणं 15-16च्या वेळेस असं फक्त नॉर्मल कॉल्स आपण जसे फ्रेंड्सला करतो. हां. पण नंतर मध्ये काही गोष्टी घडल्या आणि मग 17 एंडला और 18 त्या काळात असं झालं की आम्ही भेटायला लागलो. आणि मग असं जनरल एक भेट झाली आणि मग परत 2-3 वेळा सतत भेटायला लागलो. आणि मग मी तिला विचारलं म्हटलं हे नॉर्मल नाही वाटत आहे आपण सतत का भेटतोय असं. सो मग ती म्हणाली तुला का वाटतंय. आणि मला असं झालं येडा आहे का पण